राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या वतीने दादर शिवाजी मंदिर नाट्यगृह, तिसरा मजला राजश्री शाहू महाराज सभागृह या ठिकाणी मुंबईतील खाजगी प्राथमिक अनुदानित शाळांतील मुख्याध्यापक, लिपिक आणि त्या शाळेतील वरिष्ठ शिक्षक अशी यांची एकत्रित सभा राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष आदरणीय किरण पावसकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आयोजित केली होती। खाजगी प्राथमिक शाळांचे अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न बरीच वर्ष सातत्याने संघटनाच्या माध्यमातून लढले जात आहेत, परंतु असे काही प्रश्न आहेत की ते काही वर्षांपासून लढत असताना सुद्धा जाणीवपूर्वक त्या प्रश्न सोडवले गेलेले नव्हते। परंतु मधल्या काळामध्ये राजकीय स्थित्यंतर झालं आणि आदरणीय सध्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आपला एक काही आमदारांना घेऊन एक स्वतंत्र गट तयार करून आज ते महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत आणि त्यांची जी हे राजकीय स्थित्यंतर मात्र खाजगी प्राथमिक शाळांच्या पथ्यावर पडलेली आहे। याचं कारण असं की माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्र राज्याच्या म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेचे प्रवक्ते, सचिव, माजी आमदार आदरणीय किरण पावसकर साहेब, राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष यांनी खाजगी प्राथमिक शाळांचा 7वा वेतन आयोगाचा प्रश्न सोडवला आणि आज खाजगी प्राथमिक शाळांतील मुंबईतील जे खाजगी शाळांचे शिक्षक आहेत, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक आहेत, ते खूप आनंदित आहेत आणि त्यांच्याकडूनच त्याच काळामध्ये 100% बोनससुद्धा आम्हाला मिळालेला आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्यांचं नेतृत्व अखंडपणे आमच्या पाठीशी राहावं। मुंबईमध्ये जेवढ्या शाळा आहेत, जेवढे कर्मचारी आहेत, त्या सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी आमची ही सगळी टीम सातत्याने प्रयत्न करते आणि आजचा मेळावा आजचा मुख्याध्यापकांची सभा अतिशय उत्साहात आणि छान पार पडलेली आहे। धन्यवाद।